बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मुंबईतील ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जजी समूह रुग्णालय तसेच नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय या संस्थांना स्वायत्तता देण्यासंदर्भात सविस्तर धोरणात्मक आराखडा तयार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे। या समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांटिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या संदर्भात वैद्यकीय शिक्षण आणि औषधद्रव्य विभागाने शासन निर्णय जारी केला आहे। स्वायत्ततेच्या माध्यमातून राज्यातील प्रमुख शासकीय वैद्यकीय संस्थांची शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन क्षमता आणि आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्याचा शासनाचा उद्देश असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। समितीत टाटा मेमोरियल रुग्णालयाचे माजी संचालक डॉक्टर राजेंद्र बडवे, केईएम रुग्णालयाचे माजी संचालक डॉक्टर संजय ओक, ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर रणजित मानकेश्वर, बैजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथील प्राध्यापक आणि विभाग प्रमुख डॉक्टर राजेश कार्यकर्ते, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव यांचा सदस्य म्हणून समावेश आहे। तसेच महाराष्ट्र वैद्यक परिषदेचे प्रबंधक हे समितीचे सदस्य सचिव असतील। राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची सध्याची प्रशासकीय आणि शैक्षणिक संरचना, स्वायत्त दर्जा देण्याची आवश्यकता, संभाव्य लाभ तसेच देश विदेशातील यशस्वी मॉडेलचा अभ्यास समिती करणार आहे। यामध्ये एम्स, पीजीआय चंदीगड आणि टाटा मेमोरियल सारख्या संस्थांचा व्यवस्थापन पद्धतीचा आढावा घेण्यात येणार आहे। स्वायत्त महाविद्यालयांसाठी संचालक मंडळ आणि शैक्षणिक परिषद यांची रचना आणि अधिकार, संचालक अधिष्ठाता यांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या, स्वायत्त व्यवस्थेसाठी आवश्यक आर्थिक आणि प्रशासकीय यंत्रणेबाबत शिफारस करणं, आर्थिक स्वातंत्र्य, अंतर्गत महसूल निर्मिती, लेखापरीक्षण व्यवस्था तसेच कर्मचारी आणि अध्यापकांसाठी नवीन सेवा अटी आणि धोरणे याबाबत समिती शिफारशी करणार आहे। आवश्यक कायदेशीर प्रशासकीय आणि धोरणात्मक बदलांसाठीही समिती शासनाला मार्गदर्शन करणार आहे। भाजपने सर्व काही अदानींना विकले, फक्त काही नदी नाले शिल्लक होते, त्यातील मिठी नदी। मोदींनी जी योजना सांगितली आहे की गटारातून गॅस काढला पाहिजे, ही मिठी नदीच्या माध्यमातून साकार होऊ शकते। आता गटाराची किंमत आता वाढली आहे। मोदींच्या कृपेने नदी नाले गटारांची किंमत वाढली आहे। असा पंतप्रधान जगात झाला नाही, असे उबाटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे। संजय राऊत म्हणाले की भाजपकडून गटारांना राष्ट्रीय संपत्ती घोषित करा अशी सांगण्याची स्थिती दिसते आहे। आम्ही मोदींच्या योजनेला पाठिंबा देत आहोत। भाजप मोदी यांच्या विरोधात कधीपासून जात आहे। नरेंद्र आणि सिलेंडर भी गायब अशी घोषणा संसदेत गाजत आहे। यापुढे नरेंद्र मोदी संसदेत येतील असे वाटत नाही, कारण त्यांना तोंड दाखवायला जागा नाही। संजय राऊत म्हणाले की आखाती देशातील युद्धामुळे भारताला अत्यंत गंभीर परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे, पण सरकारकडून त्या संदर्भात अफवा पसरल्या जात आहेत की सर्व काही अलबेलं आहे। LPGची टंचाई अजिबात पडणार नाही। भारत सर्व परिस्थितीशी तोंड द्यायला सक्षम आहे। कुठेही सिलेंडरचे भाव वाढणार नाहीत, या अफवा महाराष्ट्राचे आणि केंद्राचे सरकार पसरवत आहे। पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू अशा राज्यात प्रचारात अडकलेले आहेत। त्यांच्या प्रचार सभेतील कोणत्याही भाषणात या विषयाचा उल्लेख नाही। संजय राऊत म्हणाले की सिलेंडरसाठी रांगा लागलेल्या आहेत, 25 दिवस सिलेंडर मिळणार नाही असे चित्र आहे। अनऑर्गनाइज्ड लेबर जॅक हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहे। ती हॉटेल इंडस्ट्री 40% बंद झाली आहे। मुंबईसारख्या मोठ्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये LPG अभावी हॉटेल्स बंद आहेत, त्यामुळे रोजगाराचा प्रश्न उपस्थित झाला आहे। यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पंतप्रधान, गृहमंत्री एक शब्द बोलत नाही। लोकांनी काय करायचे? नोटबंदीच्या वेळी लाईनमध्ये लोक मारली गेली, तेच सिलेंडरच्या रांगेत होईल अशी परिस्थिती देशभरात झाल्याचे दिसते आहे। पंतप्रधान मोदींनी आसाम दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शिलचरमध्ये सांगितलं की काँग्रेसने आपल्या राजवटीत आसामच्या तरुणांची दिशाभूल केली, त्यांना हिंसा आणि दहशतवादाच्या मार्गावर ढकललं, पण आज हे राज्य संधीचा सागर आहे। पंतप्रधानांनी सांगितलं की काँग्रेसने आसामला फोडा आणि राज्य करा या धोरणात ठेवलं। आज आसाम मोकळे आकाश आहे। आसाम भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्राचा महत्त्वाचा भाग बनत आहे। राज्याने सहकारी नोकऱ्यांचे मार्ग खुले केले आहेत। पंतप्रधानांनी आपल्या भाषणात सांगितलं की काँग्रेस ईशान्य भारताला विसरलं होतं, पण भाजपच्या दुहेरी इंजिन सरकारने त्याला अशा प्रकारे जोडलं आहे ज्याची सर्वत्र चर्चा आहे।
ईशान्य भारत आज दक्षिण आशियाला जोडणारा पूल बनत आहे। यापूर्वी मोदींनी सिलचरमध्ये 23,550 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं उद्घाटन केलं। ते म्हणाले की सिलचर हे बराक खोऱ्याचं प्रवेशद्वार आहे, पण काँग्रेसने ईशान्य भारताला दिल्लीपासून आणि मनापासून दूर ठेवलं होतं। काँग्रेसला मोदींवर मनासारखी टीका किंवा शिवीगाळ करू द्या, काँग्रेसकडे देशासाठी कोणतीही दूरदृष्टी नाही। त्यांनी केवळ बनावट रील्स तयार करण्यासाठीच समर्पित असा एक संपूर्ण उद्योग उभारला आहे। भारताची ही वेगवान प्रगती जगाला पचवत नाहीये। काँग्रेस ही परकीय शक्तींच्या हातातील एक केवळ बाहुबलीच बनून राहिली आहे। आसामच्या प्रत्येक नागरिकाने आणि विशेषतः प्रत्येक तरुणाने काँग्रेसपासून सावध राहिलं पाहिजे। आसाम आणि बराक खोरे यांनी विकासाच्या मार्गावर यापूर्वीच वाटचाल सुरू केली आहे। तो दिवस आता फार दूर नाही जेव्हा बराक खोऱ्याची ओळख विकासाचं एक नवं केंद्र म्हणून निर्माण होईल। आपल्या संबोधनात मोदी म्हणाले, काँग्रेसने केलेल्या या असंस्कृत आणि अशोभनीय आंदोलनाचा संपूर्ण देशाने निषेध केला आहे। तरीही दिल्लीतील कुटुंब मात्र याला आपल्यासाठी एक सन्मानाची बाब मानत आहे। जगभरात आणि अगदी आपल्या शेजारील प्रदेशातही युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। या परिस्थितीमुळे उद्भवणाऱ्या घडामोडींचा सामना करताना आपल्या देशातील नागरिकांना किमान त्रास व्हावा यासाठी सरकार अथक प्रयत्न करत आहे। या नाजूक वळणावर काँग्रेसने एका जबाबदार राजकीय पक्षाची भूमिका पार पाडावी अशी अपेक्षा होती, मात्र पुन्हा एकदा काँग्रेस यात अपयशी ठरली आहे। काँग्रेस देशात जाणीवपूर्वक घबराहट निर्माण करण्याचा आणि राष्ट्राला संकटात लोटण्याचा प्रयत्न करत आहे असं मोदींनी सांगितलं। इराण इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे। या मुद्द्यावरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आता शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे। भाजप आमदार चित्रा वाघ यांनी गॅस पुरवठा सुरळीत आहे असा दावा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी त्यांच्यावर सटकून टीका केली आहे। सिलेंडर येईपर्यंत 25 दिवस आम्ही सामान्यांनी तुमच्या घरी जेवायला यायचं का, असा थेट सवाल खडसे यांनी चित्रा वाघ यांना विचारला आहे। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गॅस तुटवड्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले। काँग्रेस नेते नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर गॅस सिलेंडरची प्रतिक्रिया हाती घेऊन निदर्शने केली। यावेळी भाजप आमदार चित्रा वाघ यांनी आंदोलनात हस्तक्षेप करत गॅस पुरवठा सुरळीत असून बुकिंग केल्यावर 25 दिवसात सिलेंडर मिळते असे विधान केले होते। त्यांच्या याच विधानाचा समाचार रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून घेतला आहे। रोहिणी खडसे यांनी आपल्या ट्विटमध्ये चित्रा वाघ यांचा उल्लेख विचित्रा ताई असा करत खोचक टीका केली आहे। काल गॅस सिलेंडरच्या तुटवड्यावर काँग्रेस नेते आंदोलन करत असताना विचित्रा ताई तिथे टपकल्या आणि सवयीप्रमाणे नाक खुपसले। ताई म्हणतात, सिलेंडर 25 दिवसात मिळते। अहो ताई, जर एखाद्या सामान्य गृहिणीच्या घरात गॅस आज संपला असेल तर तिने 25 दिवस काय करावं? 25 दिवस वाट पाहायची का? बरं, पाहतो वाट, पण मग गॅस येईपर्यंत आम्ही सामान्य माणसांनी तुमच्या घरी जेवायला यायचं का, असा उपरोधिक सवाल खडसे यांनी केला आहे। पतंजली योगपीठाचे संस्थापक आणि आध्यात्मिक गुरु स्वामी रामदेव बाबा यांनी राष्ट्रनिर्मितीसाठी राजकारण नव्हे तर समाजाची भागीदारी अत्यंत महत्त्वाची असल्याचं प्रतिपादन केलंय। दौंड तालुक्यातील बोरीबेल येथे लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटरच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते। हे केंद्र विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून चारित्र्य आणि व्यक्तिमत्व विकासातून राष्ट्र निर्मितीसाठी अमूल्य योगदान देईल असंही त्यांनी नमूद केलं। उर्मिला कराड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देशात प्रथमच उच्च शिक्षणामध्ये उभारण्यात आलेल्या या लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटरचं उद्घाटन झालं। या प्रसंगी स्वामी रामदेव बाबा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड अध्यक्षस्थानी होते, तर लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटरचे संकल्पक आणि निर्माते डॉक्टर राहुल कराड यांचीही उपस्थिती होती। स्वामी रामदेव बाबा म्हणाले की जीवन परिवर्तनात शिक्षण आणि स्वयंशिस्त महत्त्वाची असते। तरुणांमध्ये प्रचंड क्षमता असून त्यांनी आपली स्वप्न केवळ पगारापुरती मर्यादित न ठेवता समाज आणि राष्ट्र निर्मितीसाठी योगदान देण्याची असावीत। धैर्य, चिकाटी आणि कठोर परिश्रमातून निर्धारित ध्येय गाठण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत। विचार प्रणाली अत्यंत गतिमान असल्याने आहार आणि विचारांप्रती सतत सजग राहावं, तसेच शरीर, मन आणि भावनांना नियंत्रित करावं। डिजिटल माध्यमांमुळे मुले दररोज 8 तास वेळ वाया घालवतात, त्यातून त्यांना काहीच उपलब्ध होत नाही, यावरही त्यांनी चिंता व्यक्त केली। खेड्यांमध्ये काम करण्यासारखं खूप काही आहे। येथे आदर्श ग्राम आणि चारित्र्य निर्मितीसाठी उत्तम शिक्षण व्यवस्था उभी करावी।
स्वातंत्र्यानंतरही देशात भारतीय शिक्षण पद्धती नाही, त्यासाठी कार्य करावं असं आवाहन स्वामी रामदेव बाबा यांनी केलं. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शनिवारी पुन्हा एकदा दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूविषयी संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या यंत्रणांनी आपला अहवाल पुढच्या वर्षी द्यावा, पण प्रथम अजित पवार विमानात बसतानाचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करा असे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी त्यांनी सर्वच तपास यंत्रणा फेल ठरल्याचाही दावा केला आहे. अजित पवार यांचा गत 28 जानेवारी रोजी बारामतीत झालेल्या एका विमान अपघातात मृत्यू झाला होता. तेव्हापासून हा अपघात नव्हे तर घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या आमदारांनी असा दावा केला आहे. त्यात प्रामुख्याने रोहित पवार व अमोल मिटकरी यांनी या प्रकरणी सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करून तपास यंत्रणांवरील दबाव वाढवला आहे. या पार्श्वभूमीवर मिटकरी यांनी शनिवारी पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे अजित पवार यांचा अपघात नव्हे तर घातपातच असल्याचा दावा केला आहे. अमोल मिटकरी आज एका पोस्टमध्ये म्हणाले, अजितदादा विमान दुर्घटना प्रकरणात महाराष्ट्रातील जनतेला शंका असणारे कटाचे मुख्य सूत्रधार सुमित कपूर, साहिल मदन, यश व याचा बाप व्ही.के. सिंग कुठाय तेही नंतर सांगा. DGCAचा अंतिम अहवाल व बँक बॉक्स डेटा वाटल्यास पुढच्या वर्षी द्या. निदान दादा विमानात बसतानाचा CCTV फुटेज तर महाराष्ट्रासमोर येऊ द्या. मिटकरी यांनी हे ट्विट मुंबई पोलीस व केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात CBIलाही टॅग केले आहे. या टॅगमध्ये त्यांनी एक फोटोही पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी अजित पवारांच्या अपघाताचा तपास करणाऱ्या सर्वच तपास संस्था अपयशी ठरल्याचा दावा केला आहे. इराण विरुद्ध इस्रायल अमेरिका युद्धामुळे राज्यात स्वयंपाकाच्या गॅसचा भयंकर तुटवडा निर्माण झालाय. बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्यामुळे नागरिकांच्या गॅस एजन्सीज पुढे लांबलचक रांगा लागलेल्या आहेत. यामुळे सरकारने एका परिपत्रकाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना प्राधान्यक्रम क्षेत्र आणि त्यांना गरजेनुसार किती गॅस पुरवठा करायचा या संबंधीचे दिशानिर्देश जारी केलेत. यात काही क्षेत्रांना 100% तर काही क्षेत्रांना 70 ते 50% गॅस पुरवठा करण्याची सूचना करण्यात आली आहे. सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत राज्य सरकारने स्वयंपाकाच्या गॅस पुरवठ्याला प्राधान्य दिलं आहे. या प्रकरणी व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यावर अंशतः निर्बंध लादण्यात आलेत. परिणामी गॅसवर अवलंबून असणाऱ्या राज्यातील उद्योग व्यवसायांना जबर फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एका परिपत्रकाद्वारे गॅस वितरणाविषयी एक नियमावली जारी केली आहे. त्यानुसार रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक सेवांना 100% गॅस पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आलेत, तर इतर संस्था आणि विभागांना 70 ते 50% गॅस पुरवठा करण्याचे आदेश सरकारने दिलेत. राज्याचे सहसचिव अशोक आत्राम यांनी या परिपत्रकाद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून म्हटलं आहे की आपल्या जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृह, शासकीय खानावळ, मध्यान्ह भोजन योजना, अंगणवाडी, शैक्षणिक संस्थांतर्गत चालवण्यात येणाऱ्या खानावळी इत्यादींना LPG गॅस सिलेंडरच्या 100% वाटपाबाबतची कार्यवाही करण्यात यावी आणि त्याबाबतचा अहवाल शासनाला दररोज सादर करण्यात यावा. अमेरिका इस्रायल इराण युद्धाचा आज 15वा दिवस आहे. दरम्यान इराणचे लष्करी प्रमुख अमीर हतानी यांनी सांगितले की हिंदी महासागरात इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्याचा निश्चितच बदला घेतला जाईल. या हल्ल्यात इराणी युद्धनौके IRIS देनावरील 104 खलाशी ठार झाले. इराणची सरकारी वृत्तसंस्था IRNA नुसार भारतात मिलान 2026 नौदल सराव पूर्ण करून हे जहाज हिंदी महासागरातून इराणला परतत असताना त्यावर हल्ला करण्यात आला. त्यावेळी हे जहाज कोणत्याही युद्धात सहभागी नव्हते. इराणी युद्धनौके IRIS देनावर 4 मार्च 2026 रोजी सकाळी श्रीलंकेतील गॅले शहराजवळील हिंदी महासागरात हल्ला करण्यात आला. इराणने 2 भारतीय गॅस टँकरना हर्मुझ स्ट्रेटमधून जाण्याची परवानगी दिली आहे. न्यूज एजन्सी रॉयल्सने आपल्या अहवालात हा दावा केला आहे. अहवालात सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की 2 भारतीय LPG टँकर लवकरच हर्मुझ स्ट्रेटमार्गे भारताकडे रवाना होतील. यामुळे देशांतर्गत गॅस पुरवठ्यावर पडणारा दबाव कमी होण्यास मदत मिळण्याची अपेक्षा आहे. अहवालात असेही सांगण्यात आले आहे की कच्च्या तेलाचा एक टँकरही 1 मार्चच्या आसपास हॉर्मुझ स्ट्रेट पार करून आला आहे आणि सौदी अरेबियाचे तेल घेऊन शनिवारपर्यंत भारतात येऊ शकतो. यापूर्वी गुरुवारी संध्याकाळीच भारतीय इराणचे राजदूत मोहम्मद फतहाली यांनी सांगितले होते की इराण हॉर्मुझ स्ट्रेटमध्ये भारताला सुरक्षित मार्ग देईल. ते म्हणाले, भारत आणि इराण यांच्यात दीर्घकाळापासून मैत्रीपूर्ण संबंध आणि परस्पर विश्वास आहे.
अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.